दौंडकडून येणाऱ्या मोठ्या प्रवाहामुळे उजनी धरण आता झपाट्यानं भरू लागले। उजनीचा पाणीसाठा 74% पुढे गेला, तर दुसरीकडे वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने वारकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय। आज 25 जुलै संध्याकाळी 6 वाजता हाती आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे। दौंडमधून उजनी धरणात सध्या तब्बल 74,030 क्युसेक वेगानं पाण्याची मोठी आवक सुरू आहे। त्यामुळे उजनीतील जिवंत पाणीसाठा आता 39.79 टीएमसी म्हणजे 74.28% वरती पोहोचलेला आहे। धरणातून सध्या मुख्य कालवा, बोगदा आणि उपसा सिंचन योजनांमधून 2,370 क्युसेक पाणी सोडलं जात असलं तरी मुख्य नदी पात्रातील विसर्ग अद्याप शून्य आहे। एकीकडे उजनी धरण वेगानं भरत असतानाच दुसरीकडे वीर धरणातूनही नीरा नदीच्या पात्रात 13,900 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नीरा आणि भीमा नदीचं पाणी पुढे एकत्र येत असल्यानं भीमा नदी सध्या दुतडी भरून वाहत आहे। आषाढी वारीनंतरही पंढरपुरात वारकऱ्यांची आणि भाविकांची मोठी गर्दी असते। नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनानं कंबर कसली आहे। भाविकांनी आणि वारकऱ्यांनी स्नानासाठी नदीच्या खोल पाण्यात जाऊ नये आणि नदी काठावर सुरक्षित अंतर बाळगावं असा अत्यंत महत्त्वाचा इशारा महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे। सर्व वारकरी आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं आणि स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।